हे गाइस, वेलकम बॅक वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सुद्धा क्रिएटर आहात आणि तुमचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही काम करताय, तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। खरंच आनंदाची बातमी आहे। यूट्यूब मार्फत जे आहे आता सद्यस्थितीमध्ये लहान क्रिएटरसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। ती अपडेट जी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप सरप्राइजिंग आहे आणि तुम्ही जर क्रिएटर आहात तर त्यावेळेस तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे। नवीन जे आहे कशा पद्धतीने लहान क्रिएटरसाठी यूट्यूबने कोणकोणत्या अपडेट्स आणलेले आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट करूया की यूट्यूबने लहान क्रिएटरसाठी कोणती महत्त्वाची अपडेट आणलेली आहे ती आणलेली आहे अर्निंगच्या संदर्भात। आता जर समजा उदाहरणार्थ तुमच्या चॅनलवर फक्त 500 सबस्क्राइबर असतील, किती सबस्क्राइबर? फक्त 500 सबस्क्राइबर असतील तरी सुद्धा तुम्हाला अर्निंग करता येणार आहे। म्हणजे थोडक्यात अगोदर काय व्हायचं की बाबा 500 सबस्क्राइबरवर मेंबरशिप किंवा सुपर चॅट्स किंवा सुपर थँक्स हे ऑन होत होतं आणि तेच आपल्याला करता येत होतं। पण शक्यतो मेंबरशिप कोणी घेत नाही किंवा सुपर थँक्स कोणी करत नाही, तर त्याच्यामुळे अर्निंग थोडी कमी होते। तर हाच विचार करून यूट्यूबला असं वाटलं की लहान क्रिएटरसाठी आपण काय करू शकतो, तर लहान क्रिएटरसाठी जी गोष्ट 10,000 सबस्क्राइबरवर भेटत होती, म्हणजे अगोदर जी गोष्ट 10,000 सबस्क्राइबरवर भेटत होती ती गोष्ट आता तुम्हाला 500 सबस्क्राइबरवर सुद्धा मिळणार आहे। जर तुमचे 500 सबस्क्राइबर असेल आणि जर तुमचं चॅनल हाफ मॉनिटाइज असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही अर्निंग करू शकता कशाद्वारे? अफिलिएट मार्केटिंगद्वारे। म्हणजे थोडक्यात आता समजा हा व्हिडिओ सुरू आहे, मी पांढरा शर्ट घातलेला आहे, तर मी पांढरा शर्ट इथे टॅग करू शकतो आणि माझ्या चॅनलवर किंवा माझा व्हिडिओ बघत असताना एखाद्या ऑडियन्सनं तो शर्ट बाय केला तर त्याचं मला कमिशन मिळणार। म्हणजे याला म्हणतात अफिलिएट मार्केटिंग। आणि अफिलिएट मार्केटिंगसाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागत होतं, क्रायटेरिया असा होता की 10,000 सबस्क्राइबर झाल्यानंतरच अफिलिएट मार्केटिंगचं फीचर ऑन होत होतं, पण आता मात्र ते 500 सबस्क्राइबरवर होणार आहे। दुसरी महत्त्वाची आनंदाची बातमी आता जी आहे, तुम्हाला तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व क्रिएटरसाठी। जर तुम्ही लहान क्रिएटर असाल आणि तुमचे सुद्धा 1000 सबस्क्राइबर किंवा 4000 घंट्याचा वॉच टाइम झाला नसेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। कोणती बातमी आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता व्हिडिओ व्हायरल करायसाठी तुमचे सबस्क्राइबर, तुमचे वॉच टाइम किंवा तुमचे व्ह्यूज मॅटर करणार नाही। यूट्यूबनं आता ऑफिशियली अनाऊन्स केलंय की एखादा व्हिडिओ जर व्हायरल करायचा असेल तर त्यासाठी सबस्क्राइबर मॅटर करणार नाही किंवा एखादा चॅनल किती मोठा आहे त्यानुसार आम्ही तो व्हिडिओ पुश करणार नाही। जो व्हिडिओ व्हायरल होणार असेल तर त्या व्हिडिओमध्ये जर क्वालिटी असेल किंवा तो व्हिडिओ जर व्हायरल होण्याचं पोटेन्शियल असेल त्याच्यामध्ये तर तो व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार आहोत। त्याच्यासाठी 3-4 गोष्टी यूट्यूब बघणार आहे। त्या 3-4 गोष्टी तुम्हाला बघणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमचा व्हिडिओ सुद्धा जो आहे व्हायरल होऊ शकतो। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे यूट्यूब आता बघणार आहे की कोणत्याही व्हिडिओला ऑडियन्स चांगला रिस्पॉन्स देते। म्हणजे एखाद्या व्हिडिओला बघितल्यानंतर जर ऑडियन्स सॅटिस्फाय झाली असेल तर तो पहिला पॉईंट आहे ऑडियन्स सॅटिस्फॅक्शन। दुसरा जो पॉईंट आहे तो आहे तुमच्या व्हिडिओचा CTR किती आहे। जर तुमच्या व्हिडिओचा क्लिक थ्रू रेट चांगला असेल, लोक तिच्यावर क्लिक करतायत, तर त्यावेळेस तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना रेकमेंड केला जाणार। तिसरी गोष्ट जी आहे ती आहे तुमच्या व्हिडिओची हुक। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केला तर तुमचा व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर किती लोकांनी जे आहे तुमच्या हुक पर्यंत ते थांबले आणि नंतर पूर्ण व्हिडिओ बघितला ते यूट्यूब बघणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑडियन्स रिटेन्शन किंवा ऑडियन्स एंगेजमेंट। म्हणजे तुमचा व्हिडिओ समजा 6 मिनिटाचा आहे तर 2 किंवा 2.5 मिनिटं व्हिडिओ बघितला पाहिजे आणि तुमचा व्हिडिओ जर 8 मिनिटाचा असेल तर त्यावेळेस 3-3.5 मिनिटं जर तुमचा व्हिडिओ ऑडियन्स बघत असेल तर त्यावेळेस तुमचा व्हिडिओ डेफिनेटली जो आहे व्हायरल होऊ शकतो। कारण की यूट्यूबच्या नवीन नियमानुसार म्हणजे 2026 मध्ये यूट्यूब अल्गोरिदममध्ये हा चेंज झालेला आहे। कोणता? की जर तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हायचा असेल तर या 4 गोष्टी जर असल्या तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो। आतापर्यंत हे तुम्हाला माहित नव्हतं, पण जर तुम्ही या गोष्टी इन्क्लूड केल्या, व्हिडिओ बनवताना हुक ठेवा, नंतर तुमचा व्हिडिओ पूर्ण बघेल ऑडियन्स, अशा प्रकारे व्हिडिओ तयार करा, कंटेंट चांगला ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओपासून ऑडियन्स सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओवर लाईक्स, शेअर, कमेंट जर आल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओचा CTR चांगला असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अजून कोणती महत्त्वाची अपडेट आहे जी नवीन क्रिएटरसाठी आहे, तर नवीन क्रिएटरसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। आता जे आहे आपल्या भारतामध्ये जे आहे लवकरच जे आहे क्रिएटरसाठी जे आहे एक महत्त्वाची गोष्ट केल्या जाणार आहे। लवकरच ती गोष्ट मी तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत अनाऊन्स केल्या जाणार किंवा आपल्या चॅनल मार्फत मी तुम्हाला सांगेल की
कॉन्टेंट क्रिएशन आतापर्यंत तुम्ही बघितलं होतं की कॉन्टेंट क्रिएशन हा जो ही जी गोष्ट आहे, खूप सारे लोक जे आहेत कंटेंट क्रिएशन करतायत. आता समजा जे नवीन नवीन क्रिएटर आहेत तर ते यूट्यूबमध्ये किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जे आहेत कंटेंट क्रिएट करतात. तर आता जे आहे याला शासनाने किंवा गव्हर्नमेंटनं सुद्धा जे आहे ऑफिशियली याला हे करायचं ठरवलंय, एक्सपांड करायचं ठरवलंय. आणि याला सुद्धा जे आहे एक प्रकारचं जसं आपण बाकीच्या बिझनेसला मानतो किंवा एखादं बिझनेस एम्पायर असतं त्याच्याच पद्धतीने या गोष्टीला सुद्धा इथून पुढे समोर जे आहे शासन मानणार आहे. एवढंच नाही, तुम्ही बघितलं असेल की जे मोठमोठे युट्यूबर आहेत तर त्यांचं जे पेमेंट असतं तर त्या पेमेंटमधून टॅक्स सुद्धा जातो शासनाला. त्याच्यामुळे शासन म्हणतं की हा सुद्धा एक प्रकारचा बिझनेसच आहे आणि याच्यामधून सुद्धा टॅक्स रेव्हेन्यू सरकारला मिळतो. त्याच्यामुळं आता जे आहे क्रिएटरसाठी काही नवीन गोष्टी ज्या आहेत ते केल्या जाणार आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, इथे एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही पहिले अगोदर ऐकलं होतं की कंटेंट क्रिएशनसाठी आता जे आहे शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जाणार आहे की कशा प्रकारे आपण कंटेंट क्रिएशन करावं. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तशाच प्रकारची गोष्ट आता शासनाच्या मनामध्ये आहे की क्रिएटरसाठी काही ना काही गोष्ट जी आहे आपल्याला जी देता येईल किंवा करता येईल ती गोष्ट आता शासन करणार आहे. या 3 मोठ्या गुड न्यूज ज्या आहेत होत्या आणि या 3 महत्त्वाच्या गुड न्यूज किंवा मोठ्या गुड न्यूज ज्या आहेत लहान क्रिएटरसाठी सुद्धा आहेत आणि मोठ्या क्रिएटरसाठी सुद्धा आहेत. पण मला असं वाटतं की या गुड न्यूज ज्या आहेत त्या लहान क्रिएटरसाठी जास्त फायद्याच्या आहेत, कारण की लहान क्रिएटरच्या व्हिडिओला व्ह्यूज, सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम वाढण्यासाठी या गोष्टींची मदत खूप होणार आहे. तर आय होप तुम्हाला कोणती अपडेट आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा आणि इतर तुमचे जे मित्रमैत्रीण आहेत किंवा इतर जे क्रिएटर्स आहेत किंवा तुमचे जे कलिग्स आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.